हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. माय सेल्फ प्रोफेसर एस गरड. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या बेसिक कन्सेप्ट. नवीन 12वीचं सिलेबसच्या जे काही टेक्स्टबुक आहे ह्या टेक्स्टबुकचे PDF आपल्याला भेटलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये जो काही नवीन सिलेबस आलेला आहे त्या नवीन सिलेबसमध्ये आणि जो जुना सिलेबस आहे त्यामध्ये खूप काही चेंजेस झालेले नाहीये. तर त्यामधला जो पार्ट 1 मॅथमॅटिक्स 1 मधला जो काही थर्ड नंबरचा टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर घेण्याच्या पहिले आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिकच्या बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर सगळ्यात पहिले आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इंट्रोडक्शन बघू. ठीक आहे, कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा कशामध्ये डिफाइन केला जातो, तर हा एक राईट अँगल ट्रायंगल मध्ये डिफाइन केला जातो. ठीक आहे, आपण एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला. सपोज या ठिकाणी हा ट्रायंगल ए बी आणि सी हा काय आहे, एक राईट अँगल ट्रायंगल आहे ज्यामध्ये अँगल बी हा 90 डिग्री आहे. ठीक आहे, मग उरलेला ए किंवा बी यातला कुठलाही एक अँगल आपण कन्सिडर करू शकतो. कुठला, थीटा. सपोज आपण हा जो अँगल आहे अँगल सी हा कन्सिडर केला आपण थीटा. मग हा जो थीटा अँगल साठी साइड ए बी इज अपोजिट साइड. अपोजिट साइड. ठीक आहे, हा अँगल थीटा साठी ए बी ही काय झाली, या ट्रायंगलची अपोजिट साइड झाली. आणि हा थीटा साठी ही जी BC आहे ही झाली ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड. ठीक आहे, आणि हा जो आहे तर तो आपल्याला माहिती आहे काय आहे, हायपोटेनस. ठीक आहे, मग आता काय करायचं, आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघायचे. तर फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे साइन. ठीक आहे, मग आपण ह्या अँगल थीटा साठी जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट आहे साइन थीटा. ठीक आहे, मग साइन थीटाची डेफिनेशन काय आहे, तर साइन थीटा आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस. ठीक आहे, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगल हा थीटा, ह्या ट्रायंगल मध्ये हा जो थीटा आहे या थीटा साठी अपोजिट साइड, आणि अपोजिट साइड कुठली आहे, ए बी अपॉन याचा हायपोटेनस काय आहे, AC. म्हणजे sin थीटा इज इक्वल्स टू काय आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, दॅट इज AB अपॉन AC. ठीक आहे, सेकंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे cos ऑफ थीटा. cos ऑफ थीटा इज इक्वल्स टू, तर cos थीटाची डेफिनेशन आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तो येणार ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, म्हणजे इज इक्वल्स टू हा जो अँगल थीटा आहे ह्या थीटा अँगल साठी ऍडजसंट साइड कुठली आहे, BC, आणि याचा हायपोटेनस काय आहे, AC. म्हणजे तो भेटेल आपल्याला BC अपॉन AC. ठीक आहे, थर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे tan ऑफ थीटा. आणि tan थीटा इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, तर tan थीटाची डेफिनेशन आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड म्हणजे हा जो थीटा आहे थीटा साठी अपोजिट साइड कुठली आहे, AB, आणि ऍडजसंट साइड कुठली आहे, BC. ओके, देन फोर्थ cot ऑफ थीटा, आणि cot थीटा इज इक्वल्स टू ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड is equals to adjacent side BC and opposite side AB. Then fifth number चा trigonometric function आहे sec of theta, and sec theta आहे hypotenuse upon adjacent side. hypotenuse upon adjacent side. ठीक आहे, म्हणजे हा जो थीटा आहे थीटा साठी हायपोटेनस काय आहे, AC, आणि याची ऍडजसंट साइड काय आहे, BC. and लास्ट वन इज कोसेक थीटा, आणि कोसेक थीटा साठी काय आहे, तर कोसेक थीटा साठी डेफिनेशन आहे अपोजिट साइड सॉरी हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. ठीक आहे, इज इक्वल्स टू काय भेटतो, म्हणतो हायपोटेनस काय आहे, AC, आणि अपोजिट साइड काय आहे, AB. सो AC
अपॉन AB. तर हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याकडे आहे. त्यातलं फर्स्ट आहे sin थीटा. मग हा जो अँगल हा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल साठी यात हा जो अँगल थीटा आहे. मग या थीटा साठी आपल्याला हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघायचे आहे. तर त्यातला sin थीटा आहे. तर sin थीटा काय असतो? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे AB अपॉन AC. cos थीटा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे थीटा साठी ऍडजसंट साइड BC आणि हायपोटेनियस काय आहे? AC. BC अपॉन AC. tan of theta is equals to opposite side upon adjacent side. Opposite side AB आणि adjacent side BC. Then cot theta आणि cot theta साठी काय आहे? adjacent side upon opposite side. sec theta hypotenuse upon adjacent side and cosec theta hypotenuse upon opposite side. ठीक आहे. हे बघितले आपण ट्रिग्नोमेट्रिक. तर या ठिकाणी आपण आता बघितलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता नेक्स्ट बीट आपल्याला माहिती पाहिजे की रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे. आता जर आपण या ठिकाणी डेफिनेशन जर बघितल्या तर यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते बघा. sin थीटा काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आणि cosec थीटा काय आहे? हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. म्हणजे हा जो sin थीटा आणि हा जो cosec थीटा आहे हे एकमेकांच्या रेसिप्रोकल मध्ये आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो काही रिलेशन आहे हा sin आणि cosec मध्ये भेटणार आहे. ठीक आहे. सेकंड जर आपण cos बघितला तर cos थीटा साठी काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे. आणि sec थीटा साठी काय आहे? तो हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजे आपल्याला या ठिकाणी cos आणि sec मध्ये रिलेशन बघायला भेटतं. ठीक आहे. आणि देन पुढचा आहे आपला tan थीटा. tan थीटा काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड आणि cot थीटा ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. म्हणजे या ठिकाणी हा जो tan आणि हा जो cot आहे यामध्ये आपल्याला रिलेशन भेटतं. ठीक आहे. म्हणजे sin चं रिलेशन cosec सोबत आहे, cos चं sec सोबत आणि tan चं cot सोबत. ठीक आहे. तर हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे एकमेकांच्या रेसिप्रोकल मध्ये आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. मग आता या ठिकाणी नेक्स्ट आहे आपला रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तो फर्स्ट रिलेशन आहे sin थीटा. sin थीटा इज इक्वल्स टू काय भेटतो? 1 अपॉन cosec थीटा. ठीक आहे. सेकंड cos थीटा and cos थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन sec थीटा. and third tan थीटा and tan थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन cot of थीटा. ठीक आहे. तर याच्याच रेसिप्रोकल मध्ये आपल्याला पुढचे रिलेशन भेटतात. म्हणजे sin इज इक्वल्स टू 1 अपॉन cosec आहे तर cosec थीटा इज इक्वल्स टू काय भेटेल? हा cosec थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन sin ऑफ थीटा. देन हा जो sec थीटा आहे sec थीटा इज इक्वल्स टू काय भेटेल? 1 अपॉन cos ऑफ थीटा. 1 अपॉन cos ऑफ थीटा and cot थीटा इज इक्वल्स टू काय भेटेल? तो cot ऑफ थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन tan ऑफ थीटा. हे ट्रिग्नोमेट्रीचे रिलेशन आहे. त्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की हा जो tan आणि cot साठी आपल्याला अजून एक रिलेशन भेटतात. तर tan साठी रिलेशन आहे sin थीटा अपॉन cos थीटा आणि cot साठी रिलेशन आहे cos थीटा अपॉन sin ऑफ थीटा. ठीक आहे. तर जो काही 12th स्टँडर्ड मधला जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधलं जे काही फर्स्ट एक्सरसाइज आहे त्या फर्स्ट एक्सरसाइज मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रिलेशन, त्यानंतर आपण जे काही समोर टर्म बघणार आहोत की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे साइन इन डिफरंट क्वाड्रंट आणि अलाइड अँगल्स या टर्म्स माहिती पाहिजे ज्या की आपण ह्या लेक्चर मध्ये बघतो. ठीक आहे. तर हा झाला तुमचा रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. sin थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन cosec थीटा आणि cosec थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन sin ऑफ थीटा. cos थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन sec थीटा आणि sec थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन cos थीटा and tan थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन cot थीटा आणि किंवा त्यालाच इज इक्वल्स टू काय आहे? sin थीटा अपॉन cos थीटा आणि cot थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन tan थीटा और इज इक्वल्स टू cos थीटा अपॉन sin ऑफ थीटा. ठीक आहे. तर हे झाले रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आता की साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. ठीक आहे. की कुठला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये प्लस आणि कुठल्या क्वाड्रंट मध्ये मायनस असतो. ठीक आहे. ह्या टर्म्स आपल्याला बघायचे आहे. तर यासाठी आपण सगळ्यात पहिले काय करणार? हा x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ करून घेणार. ठीक आहे. x आणि y ऍक्सिस आपण ड्रॉ करणार. ड्रॉ केला. ठीक आहे. की आपल्याला माहिती आहे
हा येणार तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. तर आपण काय बघतोय की कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा प्लस किंवा मायनस आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी जर बघितलं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कुठलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन प्लस मायनस असतात म्हणजे साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा की जर दिलेला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये केव्हा असेल, सेकंड क्वाड्रंट मध्ये केव्हा असेल, तर त्यासाठी आपल्याला क्वाड्रंटचे अँगल्स माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आपण जसं अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे की या ठिकाणी आपण अँगल्स हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घेतो. जर ते पॉझिटिव्ह असतील तर इथला अँगल येणार आपला 0, या ठिकाणी येणार तो 90 डिग्री. मग जो अँगल्स आहे ते तुम्ही रेडियन किंवा डिग्री मध्ये घेऊ शकता. आपण या ठिकाणी कन्सिडर करू सपोज डिग्री मध्ये. ठीक आहे. तर काय येणार तो 90, या ठिकाणी 180 डिग्री, here 270 डिग्री and 360 डिग्री. ठीक आहे. हे झाले डिग्री मध्ये. यालाच रेडियन मध्ये घ्यायचं असेल तर 90 डिग्री म्हणजे तो असतो π/2, 180 म्हणजेच असतो रेडियन मध्ये पाय, 270 म्हणजे असतो 3π/2 आणि 360 म्हणजे तो असतो 2π. ठीक आहे. हे झाले रेडियन कन्वर्जन. म्हणजे हा जो अँगल आहे 90 डिग्री इज इक्वल्स टू रेडियन मध्ये किती असतो तो π/2 रेडियन. ठीक आहे. आता फर्स्ट क्वाड्रंट जर कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सपोज आपण कन्सिडर केला sin थीटा. sin थीटा हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हा कसा आयडेंटिफाय करणार आपण, तर त्यातला दिलेल्या अँगल वरनं. ठीक आहे. मग इथला जो अँगल आहे हा थीटा जर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, ठीक आहे, म्हणजे हा जो अँगल आहे तो जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर हा थीटा कसा असेल ग्रेटर दॅन 0, हा 0 डिग्री पेक्षा मोठा असेल आणि 90 डिग्री पेक्षा लहान असेल. म्हणजे जर कुठलाही अँगल हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर तो असेल ग्रेटर दॅन 0 और लेस दॅन 90 डिग्री. ग्रेटर दॅन 0 डिग्री आणि लेस दॅन 90 डिग्री. जर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर तो कसा पाहिजे ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 180 डिग्री. मीन्स थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री and less than 180 डिग्री. जर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर थर्ड क्वाड्रंट साठी थीटा कसा असेल, इन द थर्ड क्वाड्रंट थीटा इज ग्रेटर दॅन 180 डिग्री and less than 270 डिग्री. ठीक आहे. आणि जर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर फोर्थ क्वाड्रंट साठी थीटा इज ग्रेटर दॅन 270 डिग्री and less than 360 डिग्री. म्हणजे दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अँगल म्हणजे दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत जो अँगल आहे त्या अँगल वरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की या ठिकाणी जर बघितलं तर हा साइन ऑफ 120 डिग्री. मग आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे. तर इथं जर अँगल आपण बघितला तर अँगल किती आहे 120 डिग्री. मग 120 डिग्री जर बघितला तर तो कुठं आहे ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 180. म्हणजे 90 पेक्षा मोठा आहे 180 पेक्षा लहान आहे म्हणजे त्याला आपण म्हणणार तो कुठला क्वाड्रंट आहे सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. म्हणजे हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. जसा की या ठिकाणी जर आपण बघितलं tan ऑफ 225 डिग्री. सो tan 225 तर आपल्याला माहिती आहे 225 डिग्री कसा आहे ग्रेटर दॅन 180 आणि लेस दॅन 270. म्हणजे तो कुठला क्वाड्रंट आहे तर तो आहे थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी येणार तो थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. तर तो येतो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी असा दिलेल्या अँगल वरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे. आता झालं आता की आपण दिलेला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आयडेंटिफाय करणार की कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. आता आपल्याला बघायचं आहे की जो तो ज्या क्वाड्रंट मध्ये असेल त्या क्वाड्रंट मध्ये त्याचं साइन काय असेल. ठीक आहे. तर साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कुठला की ASTC वाला. ठीक आहे. ASTC. आता ASTC ची ऑर्डर लक्षात ठेवताना एक सिंपल तुम्ही एक सेंटेन्स बनवू शकता जसं की ऍड शुगर टू कॉफी. ठीक आहे. म्हणजेच काय ए ऍडचं A, शुगरचं S, टूचं T आणि कॉफीचं C. ASTC म्हणजे ही ऑर्डर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं ASTC म्हणजे काय. A means all trigonometric functions are positive in the first quadrant. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जेवढे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे आहे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. S means काय
साइन. ठीक आहे. टी मीन्स काय टॅन सपोज थिटा आणि सी मीन्स काय कॉस थिटा. एस म्हणजे साइन थिटा, टी म्हणजे टॅन थिटा आणि सी म्हणजे कॉस थिटा. हे कसे असतील पॉझिटिव्ह असतील. ठीक आहे. मग यानंतर आपण बघितलं की यांचे रिलेशन. आता जो आपण याच्या अगोदरच बघितलंय की साइन थिटा आहे तर साइन थिटाचं रिलेशन कोणासोबत आहे कोसेक थिटा. म्हणजे ज्या ठिकाणी साइन पॉझिटिव्ह असेल त्या ठिकाणी कोसेक पॉझिटिव्ह असेल आणि ज्या ठिकाणी साइन निगेटिव्ह असेल त्या ठिकाणी कोसेक पण निगेटिव्ह असेल. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी साइन जर पॉझिटिव्ह असेल तर कोसेक थिटा पण काय असेल पॉझिटिव्ह. म्हणजे दोन्ही पण काय आहे पॉझिटिव्ह इन द सेकंड क्वाड्रंट. म्हणजे साइन थिटा and cosec theta are positive in the second quadrant. In the third quadrant tan theta and the relation of tan theta is cot of theta. So therefore tan theta and cot theta are positive in the second quadrant. ठीक है. And in the fourth quadrant cos theta and the relation of cos theta is sec of theta are positive in the फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे कॉस थिटा आणि सेक थिटा. म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आणि कुठल्या याच्यात निगेटिव्ह. त्याचं साइन आपल्याला माहिती पाहिजे तर त्यासाठी तुम्ही एक सिंपल ही डायग्राम लक्षात ठेवू शकता. जसं की या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. ठीक आहे. हे तर अगोदर आपण बघितलं तर क्वाड्रंट. आता आपल्याला बघायचं आहे की याचा हा कसा पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल. ठीक आहे. म्हणजे हा साइन 120 डिग्री आहे. माझा साइन 120 डिग्री आपण अगोदरच बघितलं 120 डिग्री कुठला क्वाड्रंट आहे सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह. म्हणजे याचं जे काही येणार आन्सर आहे ते कसं असेल पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. जसं tan 225 डिग्री 225 डिग्री कुठला क्वाड्रंट आहे तर थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड मध्ये tan कसा असतो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे याची जी काही येणारी व्हॅल्यू ती कशी असेल पॉझिटिव्ह असेल. जर आपण 225 डिग्री सोबत जर असं cos घेतला cos ऑफ 225 डिग्री. ठीक आहे. तर मग याचं साइन काय असेल तर बघा हा 225 डिग्री हा जो अँगल आहे हा अँगल कुठला क्वाड्रंट आहे तर तो आहे थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड मध्ये tan आणि cot हे दोनच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे cos हा कसा असेल निगेटिव्ह असेल. त्याचे काही येणारं आन्सर आहे ते आपल्याला काय भेटेल मायनस मध्ये भेटेल. ठीक आहे. तर हा झाला काय की साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बघा जो काही आपला 12th मधला जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्यातली फर्स्ट एक्सरसाइज सॉल्व करताना आपल्याला ह्या कन्सेप्ट माहिती पाहिजे. ठीक आहे. ना झाला आता कुठला साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे यामधला की अलाइड अँगल्स. ठीक आहे. सेकंड एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो काय आहे अलाइड अँगल्स. अलाइड अँगल्स तर लक्षात ठेवा अलाइड अँगल्स फाइंड आउट करताना तुम्हाला ह्या सगळ्या टर्म्स परत एकदा माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन केअरफुली लक्षात ठेवा. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अलाइड अँगल्स. ठीक आहे. सपोज आपण एक कन्सिडर केला की थीटा बी द एनी अँगल ऑफ मेजर. थीटा आहे कुठला एक अँगल जर दिलेला असेल तर देन द अँगल्स कुठले अँगल्स π/2 मायनस थीटा π/2 प्लस थीटा पाय मायनस थीटा पाय प्लस थीटा 3π/2 मायनस थीटा 3π/2 प्लस थीटा 2π मायनस थीटा आणि 2π प्लस थीटा अँड मायनस थीटा. हे जे अँगल्स आहे त्या अँगल्सला आपण म्हणतो दिस अँगल्स आर कॉल्ड अलाइड अँगल्स. तर ह्या अँगल्सला आपण काय म्हणतो अलाइड अँगल्स. ठीक आहे. मग या प्रत्येक अँगल सोबत आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे फॉर्म्युले बघायचे आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो एक अँगल आहे तर हा जो π/2 मायनस थीटा हा जो अलाइड अँगल आहे यासाठी तुम्हाला साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक. ठीक आहे. हे जे काही 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे याचे फॉर्म्युले भेटतील. म्हणजे एका अँगल सोबत आपल्याला 6 फॉर्म्युले 6 फॉर्म्युले या ठिकाणी भेटतील. ठीक आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे. आता हे फॉर्म्युले लक्षात ठेवताना बघा हे जे अलाइड अँगल्स यांचे फॉर्म्युले पाठ करणं जरा डिफिकल्ट आहे. एवढे खूप सारे फॉर्म्युले जे होतात तर त्यासाठी आपण एक ट्रिक बघणार आहोत की हे जे अलाइड अँगल्स आहे हे अलाइड अँगलचे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे त्यासाठी ट्रिक्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा हे जे काही अलाइड अँगल्स आहे ह्या अलाइड अँगल्स मध्ये जर आपण केअरफुली बघितलं तर या ठिकाणी याचे दोन ग्रुप भेटतात बघा. एक ज्यामध्ये π/2 जसं की π/2 आहे आणि दुसरा ज्यामध्ये पाय वाले अँगल्स आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करणार एक दोन ग्रुप घेणार. फर्स्ट ग्रुप मध्ये काय करणार की ज्या अलाइड अँगल्स मध्ये π/2 वाले अलाइड अँगल्स आहे असे आपण फर्स्ट ग्रुप मध्ये नोट करणार. जसं की बघा π/2 मायनस थीटा π/2 प्लस थीटा 3π/2 minus theta and 3π/2 plus theta.
ठीक आहे. म्हणजे हे काय पाय बाय 2 वाले अलाइड अँगल्स आहे ते आपण फर्स्ट ग्रुप मध्ये नोट केले. ठीक आहे हे. आणि सेकंड ग्रुप मध्ये काय करणार आपण रिमेनिंग जे पाय वाले अँगल्स आहे जसं की पाय मायनस थीटा, पाय प्लस थीटा, देन 2 पाय मायनस थीटा आणि 2 पाय प्लस थीटा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो अलाइड अँगल्स आहे हे आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये भेटतात ऑड मल्टिपल. बघा ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. पाय बाय 2 सोबत काय आहे ऑड मल्टिपल्स आहे म्हणजे 1 3 हे काय ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 आणि इथं मल्टिपल्स ऑफ पाय. ठीक आहे. मल्टिपल्स ऑफ पाय मध्ये असतील तर या फॉर्म मध्ये अलाइड अँगल्स असेल आपण याचे दोन ग्रुप केले बघा ज्यात पाय बाय 2 वाले आणि विदाउट पाय बाय 2 वाले. ठीक आहे. मग सिंपल एक रूल लक्षात ठेवणार आपण की ज्या पण अलाइड अँगल मध्ये पाय बाय 2 वाले अलाइड अँगल्स असतील ठीक आहे तर त्यामध्ये काय होतं की त्यासोबत जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंजेस टू इट्स कोरेशो. म्हणजे काय आहे की हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंजेस टू इट्स कोरेशो. त्याच्या कोरेशो मध्ये तो चेंज होणार. म्हणजे जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याच्या कोरेशो मध्ये चेंज होतो. ठीक आहे. किंवा जर पाय बाय 2 वाले अलाइड अँगल्स असेल कोरेशो म्हणजे काय की जर तो साइन असेल तर साइन चेंज होणार कशामध्ये कॉस मध्ये. म्हणजे साइनचा कोरेशो काय आहे कॉस आणि जर तो कॉस असेल तर कॉस हा चेंज होणार कशामध्ये साइन मध्ये. जर तो टॅन असेल तर टॅनचा कोरेशो आपल्याला भेटतो कॉट. म्हणजे जर टॅन असेल तर तो चेंज होणार कशामध्ये कॉट मध्ये आणि जर कॉट असेल तर तो चेंज होणार कशामध्ये टॅन मध्ये. ठीक आहे. आणि जर तो सेक असेल तर तो चेंज होणार कोसेक मध्ये आणि कोसेक असेल तर कशामध्ये चेंज होणार सेक मध्ये. म्हणजे ठीक आहे. म्हणजे हा जो फर्स्ट ग्रुप आहे या फर्स्ट ग्रुप साठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर साइन असेल तर कॉस मध्ये चेंज होणार कॉस असेल तर साइन मध्ये, टॅन असेल तर कॉट मध्ये, कॉट असेल तर टॅन मध्ये, सेक असेल तर कोसेक आणि कोसेक असेल तर सेक मध्ये तो चेंज होणार. ठीक आहे. आणि जर हा सेकंड ग्रुप मध्ये अलाइड अँगल असेल म्हणजे पाय वाले अलाइड अँगल्स असेल तर त्यामध्ये जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तो जसाच्या तसा राहतो म्हणजे ऍज इट इज असतो. ठीक आहे. म्हणजे हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन्स सेम. ठीक आहे. म्हणजे जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ते ऍज इट इज राहणार त्यामध्ये काही चेंज होणार का नाही. साइन असेल तर साइन भेटेल, कॉस असेल तर कॉस भेटेल, टॅन असेल तर टॅन ऍज इट इज आपल्याला भेटतील. ठीक आहे. म्हणजे रूल्स तुम्हाला एवढे लक्षात ठेवावे लागतील कुठला की पाय बाय 2 वाले अलाइड अँगल्स असेल तर तो त्याच्या कोरेशो मध्ये चेंज होणार आणि जर पाय वाले अलाइड अँगल्स असतील तर तो ऍज इट इज राहणार. ठीक आहे. आणि सेकंड काय की यामध्ये याचं साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. आता त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला बघायच्या अगोदर बघायचं आहे की हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा कुठल्या सॉरी हे जे अलाइड अँगल्स आहेत हे अलाइड अँगल्स कुठल्या क्वाड्रंट मध्ये असते. ठीक आहे. म्हणजे पाय बाय 2 मायनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा, 3 पाय बाय 2 मायनस थीटा, 3 पाय बाय 2 प्लस थीटा हे कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल यांचं क्वाड्रंट आपल्याला सर्वात पहिले माहिती पाहिजे. तर आपण बघू की हा क्वाड्रंट ऑफ अलाइड अँगल्स हे अलाइड अँगल्सचे क्वाड्रंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठला अलाइड अँगल्स असेल. ठीक आहे. तर त्यासाठी काय करणार आपण ठीक आहे. तर त्यासाठी अगेन आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करणार. ठीक आहे. एक्स आणि वाय ड्रॉ केला की आपल्याला माहिती आहे हा क्वाड्रंटल अँगल्स हा 0 या ठिकाणी 90 म्हणजे पाय बाय 2 या ठिकाणी तो असेल पाय या ठिकाणी असेल 3 पाय बाय 2 आणि अगेन हियर 2 पाय. ठीक आहे. त्यानंतर आता इथे जर आपण बघितलं तर बघा हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की कुठलाही क्वाड्रंटल अँगल असेल क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय की जे अँगल कुठे असतात ऍक्सिस वरती असतात अशा अँगलला आपण क्वाड्रंटल अँगल म्हणतो. मग जो काय ऍक्सिस मधला ऍक्सिस वरचा अँगल आहे जर त्या अँगल मधनं आपण थीटा मायनस केला तर तो काय होणार रिड्यूस होणार. रिड्यूस झाला म्हणजे तो काय भेटेल आपल्याला अगोदरचा क्वाड्रंट भेटेल. ठीक आहे. आणि जर त्या अँगल मध्ये आपण थीटा प्लस केला तर तो काय होणार इन्क्रीज होणार वाढणार म्हणजे तो काय होणार त्याच्या समोरचा क्वाड्रंट भेटेल. म्हणजे तो कुठला अँगल असू द्या. जसं पाय मध्ये प्लस केलं की तो थर्ड क्वाड्रंट आणि मायनस केला की सेकंड क्वाड्रंट. 3 पाय बाय 2 मध्ये जर आपण थीटा प्लस केला की तो फोर्थ क्वाड्रंट येणार आणि मायनस केला की तुला थर्ड क्वाड्रंट भेटेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो अँगल पाय बाय 2 आहे त्या पाय बाय 2 मधनं जर आपण अँगल मायनस केला तर पाय बाय 2 मधनं मायनस केला तर तो काय भेटेल फर्स्ट क्वाड्रंट आणि प्लस केला की तो कुठला क्वाड्रंट येणार सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. सेम तसंच हा जो पाय आहे या पाय अँगल मधनं जर आपण थीटा मायनस केला तर तो भेटेल सेकंड क्वाड्रंट आणि प्लस केला की तो भेटेल थर्ड क्वाड्रंट.
तसंच 3π/2 मधनं जर आपण थीटा मायनस केला तर तो कमी होणार, रिड्यूस होणार, म्हणजे तो येणार थर्ड क्वाड्रंट, आणि प्लस केला की तो भेटेल आपल्याला 3π/2 प्लस थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये भेटेल. ठीक आहे. आणि तसंच आपण हा जो अँगल आहे 2π मधनं जर आपण अँगल मायनस केला तर तो फोर्थ क्वाड्रंट भेटेल, आणि प्लस केला की परत तो कुठे येणार, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये भेटेल. ठीक आहे. जे काही आपण दोन ग्रुप मध्ये 8 अलाइड अँगल्स घेतले होते बघा, त्यांना आपण कुठे प्लॉट केलंय, हा क्वाड्रंट मध्ये प्लॉट केलंय. ठीक आहे. की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये π/2 मायनस थीटा आणि 2π प्लस थीटा हे भेटतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये π/2 प्लस थीटा आणि π मायनस थीटा. इन द थर्ड क्वाड्रंट π प्लस थीटा आणि 3π/2 मायनस थीटा. फोर्थ क्वाड्रंट 3π/2 प्लस थीटा अँड 2π मायनस थीटा. ठीक आहे. तर या अलाइड अँगल्स आपल्याला क्वाड्रंट मध्ये भेटले. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की कुठला अलाइड अँगल कुठला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये प्लस मायनस होते अगोदर आपण बघितलेला आहे. परत एकदा बघू कुठला रूल आहे त्यासाठी, ASTC. A means all trigonometric functions are positive in the first quadrant. First quadrant मध्ये all trigonometric functions कसे असतात, पॉझिटिव्ह. इन द सेकंड क्वाड्रंट S means sin theta, and sin चं रिलेशन काय आहे, cosec theta. कसे आहे, are positive in the second quadrant. And in the fourth quadrant, in the third quadrant, T means tan theta, and tan चं रिलेशन cot theta are positive. ठीक आहे. and fourth quadrant मध्ये C means cos theta आणि cos चं रिलेशन sec theta are positive. ठीक आहे. म्हणजे हा एवढी डायग्राम जर तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, तर तुम्ही कुठलाही अलाइड अँगल इझिली सॉल्व करू शकता. म्हणजे कुठल्याही अलाइड अँगलचा फॉर्म्युला आपल्याला इझिली भेटतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला एवढी डायग्राम लक्षात ठेवायला. तर आपण आता बघणार आहोत त्या अलाइड अँगलचे फॉर्म्युलेस. बघा, सपोज आपण फर्स्ट अलाइड अँगल घेतला π/2 मायनस थीटा. मग यासाठी आपल्याला π/2 सोबत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स भेटतील. बघा, sin ऑफ π/2 मायनस थीटा, cos ऑफ π/2 मायनस थीटा, tan ऑफ π/2 मायनस थीटा, cot ऑफ π/2 minus theta, sec of π/2 minus theta and cosec of π/2 minus theta. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युलेस बघा, आता आपण काय बघितलं, रूल बघितले कुठले, की जर π/2 वाले अलाइड अँगल्स असेल तर काय होणार, याच्या कोरेशो मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे या ठिकाणी जो π/2 मायनस थीटा म्हणजे आपल्याला काय भेटेल, कोरेशो भेटेल. म्हणजे मग साइन असेल तर cos थीटा, cos असेल तर sin of theta, tan changes to cot theta and cot changes to tan of theta, sec changes to cosec theta and cosec changes to sec of theta. ठीक आहे. फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन भेटले की सेकंड साइन. आता या ठिकाणी काय करणार, मग साइन घेण्यासाठी हा जो अलाइड अँगल आहे π/2 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, म्हणून इथले येणारे जेवढे काही व्हॅल्यू आहे ह्या कशा असतील, पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. then सेकंड जर आपण या ठिकाणी घेतला सपोज पाय मायनस थीटा, अलाइड अँगल आपण कुठला घेऊ, पाय मायनस थीटा. तर पाय मायनस थीटा साठी मग आपल्याला सेम येणार sin पाय मायनस थीटा, cos ऑफ पाय मायनस थीटा, tan ऑफ पाय मायनस थीटा. ठीक आहे. देन cot ऑफ पाय मायनस थीटा, sec of pi minus theta and cosec of pi minus theta. ठीक आहे. त्या फॉर्म्युलेसाठी बघा, आता कुठला अलाइड अँगल आहे, पाय मायनस थीटा. मग पाय मायनस थीटा जर असेल तर काय होणार, या ठिकाणी रूल आपल्याला माहिती आहे की पाय वाले अलाइड अँगल्स असतील तर काय होणार, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऍज इट इज असतो. ठीक आहे. म्हणजे हा जो काही साइन आहे, साइन ऍज इट इज भेटेल, तो येणार sin थीटा, सेम cos of pi minus theta is equals to cos theta, tan of pi minus theta is equals to tan of theta, cot of pi minus theta is equals to cot theta, sec of pi minus theta is equals to sec theta and cosec of pi minus theta is equals to cosec theta. हा फर्स्टली आपल्याला भेटला काय की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. देन सेकंड त्याचं साइन. आता पाय मायनस थीटा हा कुठला क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण प्लस आहे, साइन आणि कोसेक. मग हा जो साइन आणि कोसेक म्हणजे पाय मायनस थीटा सोबत जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन आणि कोसेक आहे, तर बघा हा साइन
फर्स्ट आणि हा कोसेक, म्हणजे तो अलाइड अँगल सोबतचा साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असेल, बाकी निगेटिव्ह असतील. म्हणजे साइन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू प्लस साइन थिटा आणि कोसेक ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू प्लस कोसेक थिटा. म्हणजे बाकीचे जो काही कॉस, टॅन, कॉट आणि जो काही सेक आहे हे कसे भेटतील, मायनस भेटतील, निगेटिव्ह भेटतील. ठीक आहे. अशा फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी अलाइड अँगल, मग कुठलाही फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता. सपोज एक एक्झाम्पल आपण घेतलं की कॉट ऑफ 3π/2 मायनस थिटा. तर कॉट ऑफ 3π/2 मायनस थिटा घेतलं बघा. सगळ्यात फर्स्टली आपण आलेला अँगल चेक करणार, कुठला आहे 3π/2 मायनस थिटा. 3π/2 मायनस थिटा म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2 आहे. π/2 असेल तर कोरेशो, कॉटचा कोरेशो हा भेटेल tan ऑफ थिटा. आणि थर्ड 3π/2 मायनस थिटा विच क्वाड्रंट, तर तो आहे थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड मध्ये कॉट कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. येणारा आन्सर कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. अशा फॉर्ममध्ये फॉर एक्झाम्पल या ठिकाणी cos of pi plus theta and cos of pi plus theta. then allied angle चेक करा, कुठला allied angle आहे, pi plus theta. पाय वाला मल्टिपल ऑफ पाय वाला अँगल असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऍज इट इज राहतो. म्हणजे cos of theta cos of pi plus theta is equals to simply cos theta. आणि सेकंड याचं साइन, मग pi plus theta कुठला क्वाड्रंट, तर तो आहे थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड मध्ये tan आणि cot प्लस एक cos कसा आहे, मायनस आहे, म्हणून तो येणार cos of pi प्लस थीटा इज इक्वल्स टू मायनस cos of theta. ठीक आहे. तर अशा फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी काय भेटतो, हा अलाइड अँगल्स भेटतात. मग तुम्ही प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी अलाइड अँगल नोट करू शकता. ठीक आहे. तर हा बेसिक टर्म्स तुमच्या लक्षात आली असेल तर तुम्ही हे सगळे अलाइड अँगल्स या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. प्रत्येक अलाइड अँगल साठी sin cos tan. बघा नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ स्टँडर्ड अँगल. जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे स्टँडर्ड अँगल साठी आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. त्यासाठी आपण एक टेबल बघितलेलं आहे बुक मध्ये, 10th मध्ये पण होता आणि 11th मध्ये पण होता आपल्याला. ठीक आहे. पण मग त्या टेबल तुम्ही लक्षात कसा ठेवणार, तर तो टेबल लक्षात ठेवण्यासाठी, त्यातल्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी आज आपण एक ट्रिक बघणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी हा एक टेबल आहे बघा. या ठिकाणी आपण रो मध्ये अँगल्स घेतलेले आहे. ठीक आहे. मग ते डिग्री आणि रेडियन दोन्ही मध्ये पण आपण घेतले. आणि या कॉलम मध्ये आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आपल्याला आता हा sin 0 30 45 60 यासाठी आपल्याला व्हॅल्यूज बघायच्या आहे. ठीक आहे. मग आता टेबल ड्रॉ करताना किंवा टेबल मधला व्हॅल्यू पाठ तर नाही करू शकत आपण, पाठ करू शकतो पण तो जास्त वेळ लक्षात राहील की नाही याची काही गॅरंटी नसते. ठीक आहे. मग आपण हा टेबल कसा लक्षात ठेवायचा, विदिन अ सेकंद आपण तो बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय करणार, सर्वात पहिले आपण हा जो अँगल्स आहे, अँगल्स नोट करताना त्यांना असेंडिंग ऑर्डरनी नोट करणार आपण, म्हणजे चढत्या क्रमाने 0 30 45 60 90 180 270 आणि 360. ठीक आहे. आणि बाकी हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण कॉलम मध्ये नोट केले. मग यासाठी काय करणार आपण, बघा सिंपली या ठिकाणी हा जो साइन आहे, साइनच्या रो मध्ये फर्स्ट व्हॅल्यू आपण नोट करणार रूट ऑफ 0 रूट ऑफ 1 रूट ऑफ 2 रूट ऑफ 3 अँड रूट ऑफ 4. ठीक आहे. रूट ऑफ 0 रूट ऑफ 1 रूट ऑफ 2 रूट ऑफ 3 आणि रूट ऑफ 4 यासाठी आपण असा नोट करणार. आपण रूट मध्ये नोट केले की नंतर काय करणार, प्रत्येकाला डिवाइड बाय 2 घेणार, प्रत्येकाला डिवाइड बाय 2 घेणार आपण. ठीक आहे. एवढ्या व्हॅल्यू नोट केल्या, याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्या. सिंपल फॉर्म मध्ये घेतलं की येणाऱ्या व्हॅल्यू म्हणजे आपलं आन्सर असेल. ठीक आहे. मग जसं बघा 0 0 चा स्क्वेअर रूट, जसं आपण या व्हॅल्यू इथे नोट केल्या मी, रूट ऑफ 0/2 रूट ऑफ 1/2 रूट ऑफ 2/2 रूट ऑफ 3/2 आणि रूट ऑफ 4/2. ठीक आहे. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल, मग रूट ऑफ 0 0 चा स्क्वेअर रूट 0 आणि 0/2 काय भेटतो 0. 1 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 1/2 सिंपली 1/2. रूट 2/2, रूट 2/2 म्हणजे 2 मीन्स रूट ऑफ 2 into रूट ऑफ 2 रूट ऑफ 2 रूट ऑफ 2 कॅन्सल, म्हणजे तो येणार आपला 1/√2. रूट 3/2 ऍज इट इज येणार. ठीक आहे. आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 4, 4 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे किती असतो 2, आणि 2/2 इज इक्वल्स टू किती भेटेल तो 1. ठीक आहे. म्हणजे हा भेटला आपल्याला साइनची व्हॅल्यू 0 1/2 1/√2 रूट 3/2 अँड सिंपली 1. आलं. इथे काय करणार मग आपण, बघा ह्याचा व्हॅल्यू आहे यांना रिव्हर्स मध्ये लिहिलं की आपल्याला काय भेटतो cos. ठीक आहे. म्हणजे लास्ट व्हॅल्यू फर्स्ट ला घेणार, सेकंड लास्ट सेकंड ला घेणार आपण रूट 3/2 1/√2 1/2 अँड 0.
तर आपल्याला कुठल्या व्हॅल्यू भेटतील, कॉसच्या व्हॅल्यू. ठीक आहे. देन टॅनचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, टॅन इज इक्वल्स टू काय असतो, साइन अपॉन कॉस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग सिंपली साइन आणि कॉस या व्हॅल्यूचा डिव्हिजन घ्या. 0 अपॉन 1 0, 1/√2 अपॉन √3/2. त्यामध्ये जर आपण बघितलं बघा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर कसा आहे, सेम. डिनॉमिनेटर सेम म्हणून काय होणार, कॅन्सल. म्हणजे 1 अपॉन √3. इथला 1 अपॉन 1 1 आणि √3/2 अपॉन 1/2 मीन्स √3/1 मीन्स √3 आणि 1 अपॉन 0 इज इक्वल्स टू काय असतो, तो इन्फिनिटी असतो. अगेन सेम टॅनची व्हॅल्यू भेटली की रिव्हर्स मध्ये आपण भेटेल आपल्याला कॉटची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे तो येणार इन्फिनिटी √3 1 1/√3 अँड 0. ठीक आहे. हा भेटला कॉट. आता सेक साठी माहिती आपल्याला रिलेशन सेक थिटा इज इक्वल्स टू काय असतो, 1 अपॉन cos थिटा. म्हणजे हा सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर तो आहे कॉसचा रेसिप्रोकल. मग कॉसच्या ज्या काय व्हॅल्यू आहे यांचा रेसिप्रोकल भेटलं तर आपल्याला कुठली व्हॅल्यू भेटेल, सेकची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे 1 चा रेसिप्रोकल 1, रेसिप्रोकल ऑफ √3/2 इज इक्वल्स टू 2/√3, 1/√2 चा रेसिप्रोकल √2 2 आणि 0 चा रेसिप्रोकल काय असतो, इन्फिनिटी. आणि परत जर आपल्याला सेक भेटला तर या सेकची व्हॅल्यू रिव्हर्स मध्ये घ्या, कोण भेटेल, कोसेक. म्हणजे तो येणार इन्फिनिटी 2 √2 2/√3 आणि काय भेटेल, 1. आलं. ठीक आहे. त्यानंतर मग आता नेक्स्ट व्हॅल्यू, इकडची व्हॅल्यू जर बघायची जसं की आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. जर आपण हा ऍक्सिस ड्रॉ केले तिथं अँगल 0 असतो, त्या ठिकाणी किती असतो, 180 डिग्री. ठीक आहे. म्हणजे हा 0 च्याच अपोजिट मध्ये कोण आहे, 180. 0 हा पॉझिटिव्ह एक्स वरती आहे, तर 180 हा निगेटिव्ह एक्स वरती आहे. म्हणून लक्षात ठेवा की ज्या 0 च्या व्हॅल्यू आहेत त्याच तुम्हाला 180 ला भेटेल, फक्त त्यांचं साइन चेंज होणार. म्हणजे या ठिकाणी 0 0 ऍज इट इज +1 आहे, तो भेटेल -1. अगेन 0 0 ऍज इट इज, इन्फिनिटी ऍज इट इज +1, तो भेटेल -1 आणि इन्फिनिटी ऍज इट इज. ठीक आहे. तसंच सेम जसं की या ठिकाणी y ऍक्सिस वरती 90, त्या निगेटिव्ह y वरती किती असतो, 270 असतो. म्हणजे ज्या 90 डिग्रीच्या व्हॅल्यू आहेत त्याच आपल्याला 270 ला भेटेल, फक्त त्यांचं साइन चेंज होणार, मायनस भेटतील. +1 आहे तर -1, अगेन 0 इन्फिनिटी 0 इन्फिनिटी ऍज इट इज आणि +1 आहे तर -1. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 360 डिग्री अगेन आपल्याला कुठे भेटतो, तर तो पॉझिटिव्ह एक्स वरती भेटतो. म्हणजे ज्या ठिकाणी 0 अँगल आहे त्याच ठिकाणी 360 आहे. म्हणजे ज्या काही 0 ची व्हॅल्यू या रिपीट होतील कुठं, 360 साठी. म्हणजे हा 0 1 0 इन्फिनिटी 1 अँड इन्फिनिटी, ह्या व्हॅल्यू अगेन रिपीट होणार कुठं, हा 360 साठी 2π साठी. ठीक आहे. तर लक्षात ठेवा हा जो टेबल आहे, हा टेबल आपण या फॉर्म मध्ये लक्षात ठेवतो. ठीक आहे. म्हणजे सिंपल ट्रिकने आपण हा जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे काही अँगल्स आहेत, स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यू आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. तर या लेक्चर मध्ये आपण जेवढे काही बीट बघितले, हा सगळ्या बेसिक टर्म्स आहे कशासाठी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी. जो काही आपला 12th चा चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन, ह्या चॅप्टर मध्ये जो काही फर्स्ट बीट किंवा होल चॅप्टर साठी आपल्याला ह्या बेसिक टर्म्स, जनरली यावरती तुमचा प्रिन्सिपल सोल्युशन आणि जो काही जनरल सोल्युशनचे क्वेश्चन्स आहे, तर प्रिन्सिपल सोल्युशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ह्या काही बेसिक टर्म्स माहिती पाहिजे, त्या केअरफुली आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता बघणार आहोत की जो काही 12th स्टँडर्डचा आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा जो काही चॅप्टर आहे, त्या चॅप्टरला आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघू. ओके. थँक्यू.